नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत तिळाचे लाडू बिना पाकाचे, तेही तुपाचा वापर न करता, पाक अजिबात न करता साध्या सोप्या पद्धतीनं वयस्कर व्यक्तीलाही खाता येतील इतके मऊ आणि खूप सोपे आणि खूप छान होतात. याआधी मी तुमच्याबरोबर पाकातली तिळाची चिक्की शेअर केलेली आहे. आज म्हणलं बिना पाकाचे लाडू दाखवूयात. तर खूप सोपी आहे, सोपी पद्धत आहे आणि पाकातले पण लाडू दाखवते मी नंतर तुम्हाला, पण आज मी बिना पाकाचे दाखवणार आहे. आणि वडी चिक्की पाकातली दाखवली आहे, आता बिना पाकाची पण वडी दाखविले की दिवशी. तर आज आपण करूया तिळाचे बिना पाकाचे लाडू. तर त्यासाठी मी इथं 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, स्वच्छ निवडून घेतलेले आहेत तीळ. आणि हे तीळ ना बारीक गॅसवर एक 4 ते 5 मिनटं खरपूस भाजायचे, असे म्हणजे त्याचा वास येईपर्यंत आणि कलर चेंज होईपर्यंत. आता तुम्ही पाहू शकता तिळचा कलर. आणि आता थोड्या वेळाने एक 4 ते 5 मिनटांनी भाजल्यानंतर दाखवते तुम्हाला. तुम्ही पाहू शकता किती भाजले तर आपले 4-5 मिनटात तीळ चांगला वास पण आला आणि कलर पण चेंज झाला आपल्या तिळांचा. आता हे तीळ मी थंड करायला ठेवते एक 10 मिनटं, तोपर्यंत आपण गूळ किसून घेऊयात. तर 1 वाटी तिळासाठी ना मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. मला जास्त गोड लाडू आवडतात. तुम्हाला जर गोड लाडू आवडत नसतील तर तुम्ही पाऊण वाटी गूळ घेतला तरी चालेल. तर आपले गूळ किसून झालेला आहे. आता आपण सुरुवातीला ना, आपले तीळ पण थंड झाले, तर सुरुवातीला हे तीळ ना मिक्सरच्या भांड्यात थोडी फिरवून घेऊयात. फक्त एक 2-3 सेकंद फिरवायचे, जास्त फिरवायचे नाहीत. एकदम फक्त असं प्लस मोडवर जरी केलं बटन तरी चालतंय. असं थोडंसं फिरवलं की नंतर त्याच्यात गूळ घालायचा. तर मी 1 वाटीला 1 वाटी गूळ घातला आहे, मला गोड आवडतं म्हणून. तुम्ही 1 वाटीला पाऊण वाटी गूळ घातला तरी चालेल. गूळ किसून घ्यायचा म्हणजे लवकर आपल्या तिळात मिक्स होतो. आणि आता हा मिक्सरवर फिरवून घ्यायचा. हे पण जास्त वेळ घ्यायचं नाही, 10-12 सेकंद फक्त गूळ आपला मिक्स होण्यापुरता, जास्त वेळ नाही त्याला हे करायचं. आणि त्याच्यातनं मी 1 चमचा वेलची पावडर टाकते. तुम्ही जायफळ पावडर टाकली तरी चालेल, मी वेलची पावडर टाकली. आणि हे ना एक 10-12 सेकंद मिक्सरवर फिरवून घेतलं. जास्त जर तुम्ही त्याला फिरवलं ना, ते जास्त गोळा होतो, त्याचा खूप चिकट होतं ते, म्हणून असंच राहून द्यायचं. आपल्याला फक्त बाइंडिंग यावं, ते असं लाडू आपल्याला वळता यावा असं. तर मी चांगलं मिक्स करून घेतलं ते, आणि हातानेच त्याला असे लाडू बांधून घेते. त्याला तूप लागत नाही, काय नाही, खूप लवकर आणि खूप सोप्या पद्धतीत होतात आणि छान टेस्टला पण छान लागतात. तर अशा प्रकारे मी आता सर्व लाडू वळून घेते. तर एवढ्या ह्याच्यातनं माझे 13 लाडू झाले. या वाटीच्या प्रमाणात, छोटी वाटी होती माझी, मग तुम्हाला कळावं म्हणून सांगते त्याचं प्रमाण. आणि मी छोटे छोटेच लाडू बनवलेले आहेत. आणि कसे वाटले लाडू ते नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता किती छान झालेले आहेत आपले लाडू ते. मग आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा. आणि असे साध्या सोप्या पद्धतीतले लाडू तुम्ही पण करून पहा. पाकाचं टेन्शन नको ना, काही नको.